बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आहे। महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर घरचा भेदी म्हणत गंभीर आरोप केले होते। महेंद्र थोरवेंनी देखील आम्ही थोरवेंच्या विधानाशी सहमत असल्याचं दळवींनी सांगितलेलं होतं। यावेळी महेंद्र दळवी यांनी प्रसार माध्यमांसमोर एक व्हिडिओ आणला। या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी बोलताना दिसतात। हा तोच शर्ट आहे जो अंबादास दानवे यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतोय। तर महेंद्र दळवी यांनी या सगळ्या संदर्भात आता प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। प्रसार माध्यमांसमोर एक व्हिडिओ सुद्धा आणलाय। या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी बोलताना पाहायला मिळतात। हा तोच शर्ट आहे जो अंबादास दानवेंनी पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहे। त्यामुळे आता या संदर्भातले दावे सुद्धा महेंद्र दळवी हे करतात। या सगळ्या संदर्भात महेंद्र दळवी यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। आपण पाहूयात। महेंद्र दळवी आपल्या सोबत आहेत। सर, काय वस्तुस्थिती आहे सगळ्याच्या बाबतीत? तुम्ही आता काय याच्या बाबतीत खुलासा करताय? नाही, मी त्यांना आज नोटीस दिली आहे दानवेंना माझ्या वकिलामार्फत, आणि त्या नोटीसचं उत्तर अपेक्षित निश्चित आहे। 8 दिवसात त्यांनी उत्तर दिलं नाही तर मारण्याचा दावा निश्चित मी नक्की दाखल करणार त्यांना। मी काही कायदेशीर नोटीस तुम्ही त्यांना पाठवलेल्या अंबादास दानवेंना? पाठवलं। पण वस्तुस्थिती काय आहे? असं म्हटलं जातं की सुनील तटकरेंचं नाव थेट महेंद्र थोरवे यांनी घेतलेलं आहे। मी आता तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो। तो व्हिडिओ तटकरे साहेब जेव्हा खासदार दुसऱ्यांदा निवडून गेले तर माझ्या मतदारसंघामध्ये जनतेचे आभार मानल्याचं तो हे आहे त्यावेळेला तिथे अशा परिस्थितीमध्ये। कोणता व्हिडिओ आहे हा, तुम्ही दाखवू शकाल का? 32 रायगड लोकसभेच्या निकालानंतर खऱ्या अर्थाने रायगडच्या जनतेने मतरूपी आशीर्वाद आदरणीय तटकरे साहेबांना दिला, त्याबद्दल रायगडच्या जनतेचे मनापासून आभार व्यक्त करतो। काल महेंद्र थोरवे असं म्हटले की घरचाच भेदी हा सुनील तटकरे आहेत आणि आम्ही त्यांना कधीही मित्रपक्ष मानत नाही। खरं त्या मताशी आम्ही ठाम आहोत। नक्कीच ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाच्या मागे सुनील तटकरेच आहेत अशा पद्धतीची प्रतिक्रिया ही महेंद्र दळवी यांनी दिलेली आहे। आणि अंबादास दानवे यांना सुद्धा कायदेशीर नोटीस महेंद्र दळवी यांनी पाठवलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह विशाल पाटील, NDTV मराठी, नागपूर।